पुण्यामध्ये सीएनजी पीएनजीच्या दरामध्ये वाढ. एमएनजीएल कडून सोमवारी मध्यरात्रीपासून दरवाढ. पीएनजीच्या दरामध्ये 85 पैसे तर सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयांची वाढ. आरटीओ कर्मचारी बेमुदत आजपासून संपावर. विविध प्रलंबित मागण्यांसाठी एल्गार. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांच्या रजिस्ट्रेशनसह अनेक कामं होणार ठप्प. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल. 20 वर्षांनंतर होणार हत्येचा उलगडा. माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटलांवरती हत्येचा आरोप. ऑपरेशन टायगरच्या शक्यतेवरती उद्धव ठाकरेंकडून शिक्कामोर्तब. ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जा. खासदारांच्या बैठकीतून वक्तव्य. सोडून गेलेल्यांना पश्चाताप होईल, उद्धव ठाकरेंचा इशारा. नाराजांना शांत करण्यासाठी संजय राऊत सरसावले. खासदारांशी संजय राऊत करणार चर्चा, सूत्रांची माहिती. फोडाफोडीच्या राजकारणावरून शर्मिला ठाकरेंचा भाजपवरती हल्लाबोल. पक्ष फोडण्यापेक्षा तुमची मुलं मोठी करा असे खडे बोल. पक्ष फोडण्याशिवाय भाजपला येतं तरी काय, शर्मिला ठाकरेंचा बोला. पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींना ठाकरेंची पसंती. मुंबईतल्या पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचं वक्तव्य. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपकडून व्हीप आदेश देताना महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे सुद्धा उपस्थित. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंवरती हल्ला. जयपूरमधल्या आंदोलनादरम्यान दिपकेंना मारहाण. सत्ताधारी घाबरले. हल्ल्यानंतर अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया. नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीचं आज आंदोलन. अभिजित दिपकेंसह सप्तखेंजेरी वादक सत्यपाल महाराज सहभागी होणार. तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी. जूनचा पंधरवाडा संपला तरी सुद्धा पावसाची प्रतीक्षा. मुंबईसह उपनगरांमध्ये अद्यापही पावसाचं आगमन नाही. पुढील काही दिवस स्थितीत बदल होणार नसल्याचाही अंदाज. राज्यातल्या अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये तीव्र पाणी टंचाई. अमरावती, नागपूर, संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण विभागात पाणी टंचाई. सध्या धरणात 23% पाणीसाठा शिल्लक. नाशिकमधून कोलंबोसाठी जाणारे कांद्याचे 65 कंटेनर परतले. शिपिंगच्या कंपनीच्या समस्येमुळे कांदा व्यापाऱ्यांचं नुकसान. नियोजित वेळेमध्ये जहाज उपलब्ध न झाल्यानं कोट्यवधींचा फटका. नवी मुंबईमध्ये भरधाव कारची 7 ते 8 जणांना धडक. कळंबोलीच्या सेक्टर 1 परिसरामधली घटना. अपघातातील जखमींमध्ये महिला, लहान मुलांचाही समावेश. शिर्डीमध्ये आणखी एक भोंदूबाबा अशोक खरात गजाआड. भीती दाखवून दाम्पत्याकडून उकळले 51,000. पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्यामध्ये तारखांवर तारखा. आता पुढची सुनावणी 17 जूनला. खटला जलद गतीनं चालवण्याची मागणी. डिझेल हवाई इंधनाच्या निर्यात शुल्कामध्ये वाढ. डिझेलवरती आता 14 रुपये निर्यात शुल्क. एटीएफ वरचं निर्यात शुल्क प्रति लिटर 12.50 रुपयांवर. युद्ध समाप्ती. ट्रम्प यांची कराराची घोषणा. होर्मुझची सामुद्रधुनी खुली. ट्रम्प, व्हान्स आणि इराणच्या अध्यक्षांनी व्हर्च्युअल पद्धतीनं केली सामंजस्य करारावरती स्वाक्षरी. आता शुक्रवारी औपचारिक घोषणेची शक्यता होण्याची शक्यता.